नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने नागपंचमी स्पेशल सातूचे पौष्टिक पीठ. त्यासाठी आपल्याला 2 ग्लास गहू आणि 1 ग्लास चना डाळ लागेल. गहू मी आधीच ओले करून छान सुकून घेतले. त्याच्यानंतर 1 ग्लास किंवा त्यापेक्षा थोडी कमी चना डाळ. त्यानंतर सुंठ, जायफळ, 4 ते 5 वेलची आणि जिरे. हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे. त्याआधी स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला गहू थोडे काढून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याचा कोंडा निघून जाईल आणि आपल्या सातूच्या पिठाला मस्त चव येईल. हे पीठ चविष्ट तर आहेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. चला मग पाहूया ही सोपी आणि पारंपरिक रेसिपी. अशा प्रकारे कोंडा वेगळा करून घेतला की गहू छान पाकडून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता सगळा कोंडा वेगळा झाला. आपले गहू साफ झाले. आता मस्त या सगळ्या डाळ आणि गहू आपल्याला भाजून घ्यायचे आहे. सर्वात आधी कढईमध्ये थोडं जिरं, जायफळ, सुंठ आणि वेलची हे पण आपण थोडं भाजून घेऊया. म्हणजे पीठ गिरणीवरून सगळं दळून आणताना आपल्या पिठाला मस्त स्वाद येईल आणि सगळं साहित्य छान बारीक होईल. तुम्ही बघू शकता धूर निघतोय, मस्त भाजल्या जात आहे सगळं. कोपऱ्यात काढून घेतल्यानंतर आता आपल्याला चना डाळ पण भाजून घ्यायची आहे. भाजताना सतत हलवत राहायचे आहे आणि गॅस मंद ठेवायचा आहे, म्हणजे छान कुरकुरीत भाजले जातील आणि छान सुगंध येईल. चना डाळीचा रंग बदलला की समजून जायचं की चना डाळ छान भाजून झाली आहे. आता एका कोपऱ्यामध्ये डाळ काढून घेऊ. त्याच कढईमध्ये आपल्याला गहू पण छान मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे. हे पण सतत हलवत राहायचे, म्हणजे छान कुरकुरीत भाजले जातील आणि आपल्या पिठाला छान सुगंध येईल. गहू फुटायला लागले की समजून जायचे की आपले गहू छान भाजले झाले. गहू छान फुटत आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणजे आपले गहू पण छान भाजले गेले आहे. गहू पण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. आता हे भाजलेले गहू, चना डाळ पूर्णपणे थंड करून घ्यायचे. त्यामध्ये वेलची, जायफळ, सुंठ, जिरे घालून मिक्स करायचे आणि पीठ गिरणीवरून छान बारीक दळून घ्यायचे. अशा प्रकारे आपले घरगुती आणि पौष्टिक सातूचे पीठ तयार होईल. हे सातूचे पीठ गुळाच्या पाण्यासोबत किंवा साखर घालून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. पण गूळ गरम करून त्याचं पाणी केल्यानंतर त्यामध्ये मिक्स करून थोडं मीठ घालून हे पीठ अगदी अप्रतिम लागतं. अशा प्रकारे गहू थंड झाले. पीठ गिरणीवरून आता दळून आणूया. या पिठापासून आपण लाडू, पेय किंवा आपल्या आवडीनुसार अनेक पदार्थ बनवू शकतो. तर मित्रांनो, ही नागपंचमी स्पेशल पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच पारंपरिक रेसिपीसाठी वृषालीज होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग करताय ना या नागपंचमीला सातूचं पीठ. धन्यवाद.